मी विनंती करेल विद्यानंद ओवाल यांच्या शुभ हस्ते युवा उद्योजक अजयदादा पाल तसेच परी पॉवर हीटरचे संघमालक अजयदादा पाल आणि परिचषक नेहमीच त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य नाईटची स्पर्धा भरवली जाते तेच युवा उद्योजक अजयदादा पाल यांचा मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतील। शालिते बघा कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती परी पॉवर हीटरचे संघमालक अजयदादा पाल यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती पाहतोय। विद्यानंद ओवाल यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पाहतोय। शाल आणि सन्मान चिन्ह देऊन परी पॉवर हीटरचे संघमालक अजयदादा पाल यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। जाऊयात मैदानाच्या दिशेनं जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते। मॅच नंबर 2 आजच्या रात्री मधली आर्यन वॉरियर्स विपक्ष विकिंग बॉईज या दोन टीमच्या माध्यमातून चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय। आर्यन वॉरियर्स टीमने नाणेफेक जिंकल्याने प्रथमतः मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। चला महिलां वर्गांसाठी एक सुवर्ण संधी आहे। ज्या महिला इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी लकी ड्रॉ असेल। आपण ज्या महिला वर्ग असेल त्यांनी नाव नोंदणी करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। अभि यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि गणेशचा हा फटका एक धाव एकवटली जाईल। गोलंदाजी मार्क वरती सांगे कोठ्यातलं दुसरे षटक हाताळत असताना सलमानला आपण पाहतोय अगदी पुढे सरसावले होते। गोलंदाजांनी हेरलं पाहिलं आणि अगदी फुललेनचा चेंडू ट्रॅव्हर्स केला आणि हा चेंडू मात्र फलंदाजाच्या शरीरावरती जाऊन आदळला। एक धाव इथून मात्र जॉईंट होईल अकाउंट वरती। गणेशचा चांगला फटका डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हर्स एकच धाव ऍड होईल। 5 केतनजी कडू ऑफिशियल पंच कालच्या रात्रीमध्ये देखील त्यांनी ची कामगिरी अगदी खूप चांगली राहिली होती आणि आजच्या रात्रीमध्ये देखील
त्या आपल्या समवेत ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचंही आपण सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूयात. 12 धाबा, अवघ्या 12 धाबा फलकावरती आपण पाहू शकाल. विकिंग बॉईज या टीमच्या धाव फलकावरती 12. अंतिम षटक आता प्रगती पथावरती असेल आणि या अंतिम षटकामध्ये इथून 10 ते 12 धावा करावा लागतील. कारण पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर मोरे सरकारने 30 धावा केल्या होत्या आणि त्या वन लाईफ ग्रुप टीमने मात्र यशस्वीरित्या त्याचा पाठलाग केला. यावेळचा गणेशचा खरा फटका, अगदी खरा फटका, जबाबदारी होती गणेश यांच्यावरती, परंतु बागफुटला सरकले आणि एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूवरती नियंत्रण ठेवता आलं नाही आणि चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे. अंडरआर्म क्रिकेटचा नियम आहे, तुम्ही कार्पेटचे फटके खेळायचे असतात ज्यासाठी तुम्हाला त्यावरती तुम्हाला धावा तुम्ही जोडू शकता, परंतु इथे एक खरा फटका आपण गणेशचा पाहिला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा ऍड होतील आणि 14 धावा फलकावरती. पहिले पानावरती लिहिली नईमचा चांगला फटका. 2 धावा पुन्हा एकदा जॉईंट होतील आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धाव संख्या पोहोचेल ती आता 16 या आकड्यावरती. अंतिम षटक प्रगती पथावरती असताना या 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मॅच नंबर आजच्या रात्रीमध्ये तिसरी आणि आर्यन 7 स्टार्स विपक्ष अर्नव सुपर किंग, आरजू सुपर किंग्स या 2 टीमच्या माध्यमातून ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे. अगदी जे समोर लहान मुलं आहेत मित्रांनो आणि त्यांच्या समीर जर पालक असतील तर आपण त्यांची काळजी घ्या. जी लहान मुलं मित्रांनो समोर आहेत बघा, तुमच्या समोर लहान मुलं आहेत, त्यांना साईडला घ्यायचं आहे कारण बॉल लागण्याची शक्यता आहे. जर त्यांच्या समवेत पालक असतील तर 20 धावा 20 बॉल लागण्याची शक्यता आहे. 20 धावा फलकावरती 21 धावीची गरज. चला अर्जू 7 स्टार्स आणि अर्णव 7 स्टार्स या आपण लगेचच नाणेफेकीसाठी. चला नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे लगेचच. आजच्या रात्री मधली तिसरी मॅच अर्नव 7 स्टार्स आणि आरजू सुपर किंग्स लगेचच नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे. लकी लेडीज साठी जे लकी ड्रॉ आहे ती किसनजी कासोडे यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले आहे. फक्त लेडीज साठी ती लकी ड्रॉ असेल. ज्या महिला वर्ग असेल त्यांनी नाव नोंदणी करायची आहेत. ज्या घर बसलेला महिला वर्ग जर पाहत असतील तर त्यांनी नक्कीच आपलं नाव नोंदणी करण्यासाठी अगदी गुड शेफर्ड या क्रीडांगणावरती यायचं आहे. अगदी नाव नोंदणी करून जायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना केली जाते की ज्या महिलाचं नाव चिठ्ठीमध्ये येईल ना
त्या महिलेला मात्र ती वस्तू घरपोच केली जाईल। आपण नाव नोंदणी करण्यासाठी फक्त मैदानावरती यायचं आहे। जी तुमची वस्तू आहे ती तुम्हाला घरपोच केली आहे। फक्त आणि फक्त जी महिला इथे उपस्थित असेल ना त्याच महिलांचे नाव नोंदणी केली जाईल, हे देखील ध्यानात असू द्या। ज्या महिला वर्ग जर ही मॅच पाहत असतील त्या महिलां वर्गांसाठी एक सुवर्ण संधी आहे। अगदी गुड शेपर्डच्या क्रीडांगणावरती या, आपलं नाव नोंदणी करा आणि जर त्यांचं नाव त्या चिठ्ठीमध्ये आलं तर तुमची वस्तू तुम्हाला घरपोच केली जाईल। ही देखील एक महत्त्वाची सूचना आहे। त्यासाठी तुम्हाला स्वतःलाच या मैदानावरती यावं लागेल आणि फक्त महिलांसाठी ही संधी आहे। अगदी वन लाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन आणि महिलांसाठी देखील एक चांगलं जाऊया मैदानाच्या दिशेनं, जिथे धावफलकावरती धावा जॉईंट होतील। 21 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। इथून मात्र विकेटचं पतन, फलंदाज बाद झालेत। अगदी छोटं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी सुरुवात खरा पाहायला मिळते। धावफलकाचा जर पहिल्या षटकामध्ये आपण आढावा घेतला तर अवघ्या 3 धावा, 21 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम आर्यन वॉरियर्स या टीमला आपण पाहू शकाल। अगदी विकिंग बॉयज टीमने विचार केला तर 20 धावा फलकावरती जॉईंट केल्या, परंतु पहिल्या षटकामध्ये 3 धावा फक्त। अगदी पहिल्या षटकामध्ये सुरुवात मात्र खराब राहिली आर्यन वॉरियर्स टीमची। अगदी 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती जोडल्या जातात। इथून 2 धावा जॉईंट होतील आणि सांघिक धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। बाळा खरातला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, हा फटका चांगला आहे। अवघी एकच धाव इथून जोडली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल। सलमान, ज्याने कालच्या रात्रीमध्ये खूप चांगला खेळ पहिल्या मॅच मध्ये साकारला होता, तोच सलमान मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय। 1 धाव सलमानला मिळेल आणि 1 धाव टीमला जॉईंट होईल। 7 धावा फलकावरती। बाळा खरात देखील चांगली गोलंदाजी करतोय। ज्या पद्धतीने पहिले षटक विकासने हाताळलं होतं ना त्याच पद्धतीने हे षटक सुद्धा पाहायला मिळतंय। अजून एक चांगला चेंडू, अगदी फुल रेंजचा चेंडू होता। 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये। 8 धावा फलकावरती, 1 धाव, 9 धावा। 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत असताना अगदी 20-21 धावांचा पाठलाग करत असताना आर्यन वॉरियर्स टीम एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा आपण पाहू शकाल धावफलकावरती। हा झेल कॅरी झाला असता, परंतु विकासने चुकी केली। इथून एकच धाव जोडली जाईल। 10 धावा, येणारी 6 चेंडू आणि 11ची गरज आहे। येणारे 6 चेंडू मध्ये 11ची गरज आहे। अगदी विकिंग बॉयज टीमने देखील संघर्ष करतायत। या 21 धावांचा बचाव करण्यासाठी चाललेला संघर्ष प्रयत्न
हा देखील चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. अवघी एकच धाव. महेश तोरणे गोलंदाजी मार्क वरती. 5 चेंडू आणि 10ची गरज आहे. सलमान स्ट्राइक इनला. विकेटच्या मागे देखील चुकी झाली. तनयच्या माध्यमातून 2 धावा इथून जोडल्या जातील. 5 चेंडू वाईट प्लस 1 जॉईंट झाली. 5 चेंडू आणि 8ची गरज आहे. अगदी महेशच्या माध्यमातून खराब चेंडू आपण पाहिला. मागच्या 2 षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहिली आपण. विकास वारद असतील किंवा बाला खरात असतील, अगदी योग्य टप्पावरती गोलंदाजी केली होती. परंतु या महत्वाच्या षटकामध्ये अजून एक खराब चेंडूची सांगता. समीकरण अजून बदललं जात आहे. येणारे 5 चेंडू आणि आता 7ची गरज. परंतु इथून खराब फटका. सलमान देखील स्वतःवरती नाराज आहेत. 4 चेंडू आणि 7ची गरज आहे. आता 4 चेंडू 7ची गरज. महेश गोलंदाजी मार्क वरती आहेत. हा चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे. 4 धावींसाठी आलेला हा चौकार. 3 चेंडू आणि इथून मात्र जर आपण पाहिला तर 3ची गरज. राहुलच्या बॅटमधना अगदी महत्वाच्या क्षणी हा चौकार आपण पाहू शकाल. कारण मागच्या 2 षटकाचा जर आपण आढावा घेतला तर अवघ्या 9 धावा होत्या आणि आर्यन वॉरियर्स टीम वाटलं होतं की नक्कीच पराभवाकडे वाटचाल करणार का. परंतु राहुल मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले आणि पहिलाच बॉलवरती चौकार ठोकला. आणि आता समीकरण 3 धावा. 3 चेंडू आणि 3ची गरज. एका षटकामध्ये 11 धावीची गरज होती. परंतु महेश तोरणे अगदी टाकलेले 2 वाईट चेंडू आपण या षटकामध्ये पाहिले. म्हणजे खराब गोलंदाजी. टॅप केला चेंडूला. एकच धाव इथून जॉईंट होईल. येणारे 2 चेंडू आणि इथून 2ची गरज. फलकावरती 19 धावा. दोन चेंडू आणि 2ची गरज आहे. इथून आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती आपण महेश तोरणेला पाहतोय. धावा होणार की रोखल्या जाणार. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हर्स झाला. 1 चेंडू आणि 1ची गरज. सामना जर बरोबरी सुटला तर मात्र दोन्ही टीमला समान गुण दिले जातील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अगदी महेश तोरणे केलेले ते वाईट बॉल ते कदाचित या मॅच मध्ये महागडे ठरताना दिसत आहेत. कारण एक्स्ट्राच्या 3 धावा आपण या मॅच मध्ये पाहिले. या षटकामध्ये पाहिले. त्यानंतर विकेटच्या मागे देखील खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. आणि आता समीकरण आहे 1 चेंडू आणि 1ची गरज. एक चेंडू आणि 1ची गरज. गोलंदाजी मार्क वरती महेश तोरणे. इथून मात्र विजय फटका. आर्यन वॉरियर्स टीम. गणेश आपण जॉईंट व्हायचं आहे. स्कोरिंग साठी गणेश आपण जॉईंट व्हायचं आहे. मॅन ऑफ द मॅच. किती धावा गेल्या? 8 ना.
या मॅचचा हिरो ठरला आहे सुजित, ज्याने आपल्या टीमला मात्र विजय करून दिलं. तो या मॅचचा हिरो ठरला आहे सुजित. विशाल परदेशी यांच्या शुभ हस्ते सुजित यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. त्याच्या बॅटमधनं आपण 8 धावांची इनिंग पाहिली. चला विशाल परदेशी आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. त्यानंतर मोरे सरकार संघाचे संघ मालक यांचा देखील या मुख्य